अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका जालन्याचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य अजित पवार यांनी विधिमंडळात केलेलं होतं आणि त्यामुळे अजित पवारांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणीकर यांनी दिलेला आहे। अजित पवारांना भाजपतर्फे धरणवीर पुरस्कार देऊ अशी खोचक टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा सुजय विखे पाटलांनी समाचार घेतलाय। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केलं। अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदाऱ्या पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारं वक्तव्य टाळावं, त्याचसोबत अभ्यास करण्यापूर्वी बोलणं टाळावं असा सल्लाही त्यांनी अजित पवारांना दिलाय। संभाजीराजे छत्रपतींनीच शंभूराजेंना धर्मवीर ही पदवी लावू नका अशी भूमिका मांडल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय। त्याऐवजी स्वातंत्र्यवीर म्हणा असं संभाजीराजे अनेक भाषणातून म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे संभाजीराजेंना आता सनातन की महाराष्ट्र धर्म यापैकी कोणता धर्म अपेक्षित आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे। निवडणुकीमध्ये पडल्यावर लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात, ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। निवडणुकीमध्ये जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीमध्ये पडल्यानंतर बेटा ठीक से चल नहीं तो फिर से एक्सीडेंट हो जाएगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात दरम्यान बोलताना दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि या संदर्भात चूक लक्षात आल्यावर आव्हाडांनी सारवासारव केली आहे। ही सारवासारव करतानाही आव्हाडांनी आणखी एक चूक केली। औरंगजेबचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलंय। युक्रेन युद्धामध्ये भारत एकमेव असा देश होता ज्यानं आपल्या नागरिकांना परत आणलं आणि त्यासाठी मोदींनी युद्धही थांबवायला लावल्याचं वक्तव्य भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेलं आहे। भारत आता मागणारा नाही देणारा देश असल्याचंही ते म्हणाले। के फॉर कंसला युद्धामध्ये पराभूत करायचं असेल तर के फॉर कृष्ण पाहिजे आणि सी फॉर काँग्रेसला पराभूत करायचं असेल तर सी फॉर चंद्रपूर पासून सुरुवात करावी लागेल असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। तर गेल्या निवडणुकीमध्ये येथे पराभूत व्हावं लागलं पण यावेळी भाजपचाच उमेदवार जिंकून नड्डा यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं असं देखील ते म्हणाले। चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघातून यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जे.पी. नड्डांच्या सभास्थळी मुनगंटीवार यांची चित्रफीतही दाखवण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। जे.पी. नड्डा यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पंकजा मुंडे या राष्ट्रीय सचिव पदावरती आहेत मात्र त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरती छापण्यात आलेलं नसलं तरी देखील त्या मात्र हजेरी लावणार आहेत। चंद्रपूर दौऱ्यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या निवासस्थानी भेट दिली। अहिर परिवाराच्या वतीनं नड्डा यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चंद्रपुरात झालेल्या जाहीर सभेच्या स्थळी असलेल्या बाब्तुल्ला शाह दर्ग्याला भेट दिली। सभेनंतर नड्डा कार्यकर्त्यांसह दर्ग्यात पोहोचले। इथे त्यांनी चादर देखील चढवली। दर्गा प्रशासनाच्या वतीनं नड्डांचा सत्कार यावेळी करण्यात आला। काय झाडी काय डोंगर या डायलॉग बाजीनं प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत। शहाजी बापूंनी चक्क 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलेलं आहे। बेंगळुरूमधील श्री श्री रविशंकर यांच्या पंचकर्मा आणि सुदर्शन क्रिया शिबिरात हजेरी लावून त्यांनी हे वजन घटवलं।
झाडं तोडल्यानं जमिनीची धूप होत नाही असा अजब दावा ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव यांनी केलाय. चिपळूणमधील चला नदी जाणूया या कार्यक्रमात भाषण करताना कोकणात जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होत नसल्याचं म्हटलेलं आहे. अर्जुन खोतकरांनी रामनगर साखर कारखान्यातील साहित्य भंगारात विकून खाल्लं असा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेला आहे. हा कारखाना खोतकरांनी शासनाची फसवणूक करून मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान साहित्य चोरी प्रकरणी खोतकरांच्या चौकशीची मागणी करण्यात येते. मुंबई महापालिकेतील भाजप पक्षाचं कार्यालय पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केली आहे. तसं निवेदन आयुक्तांना देण्यात आलेलं आहे. शिवसेना शिंदे पक्ष आणि ठाकरे पक्षाच्या कार्यालयावरून झालेल्या गोंधळानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पक्षांची कार्यालयं बंद करण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये लव्ह जिहाद गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेला आहे. तुनिशाला न्याय मिळवून देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. राम कदम यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील ठाकरे गटाचे युवा तालुका प्रमुख अक्षय भूमकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची चौकशी करा अशी मागणी शिंदे पक्षाच्या युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी केली आहे. तसं पत्र बीडच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेलं आहे.